नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता मुरुड शहरातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे. येथे रेल्वे थांबा संघर्ष समिती यांच्या वतीने ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. ते आपण थेट जाणून घेऊया. चला. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं पूजन करत आहे. आजच्या ध्वजवंदनाचे प्रमुख माजी सैनिक सन्माननीय विष्णुजी टेकाळे यांच्या शुभ हस्ते या संघर्ष समितीच्या वतीनं ठेवण्यात आलेलं ध्वजवंदन होत आहे. सर्वांना सावधान विश्राम करायला सावधान सर्वजण सावधान स्थितीत उभे राहा. कोणी हालचाल करू नका. राष्ट्रगीत होईल पुढे नारळ पडत राहिले बघा. इटावर पडा इटावर. रेकॉर्डिंग अर्ज दिल्यावर लाव. राष्ट्रीय लष्कर सलामी दर अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाए तव जय गाथा जन गण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. यानंतर सर्वजण सावधानमध्ये उभे राहा. महाराष्ट्र गीत होईल. महाराष्ट्र गीत कुणी हलायचं नाही. जय जय महाराष्ट्र माझा.
भारत माता की भारत माता की वंदे मुरुडला रेल्वे थांबा मुरुडला रेल्वे थांबा धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या भूमीसाठी ज्या लढवयांनी स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्य गहाण ठेवलं या देशासाठी त्या सर्वांना नमन करतो. आणि माझ्या पुढे जे सर्व मुरुडकर आणि मुरुडच्या पंचक्रोशीतून एक लोकशाही मार्गासाठी आपल्यावर अन्याय झाला आहे, झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी एक क्रांती करण्यासाठी उभे असलेले सर्व क्रांतीवीर यांना नमन करतो. मित्रांनो, आपलं मुरुड वैभवशाली मुरुड 1947 पासून वैभवशाली आपल्या गावाला एक समृद्ध रेल्वे स्टेशन ब्रिटिशांनी दिलं. 1897 ला ब्रिटिशांनी मिरज लातूर ह्या रेल्वेचं अनावरण केलं. ही लहान म्हणजे नॅरोगेज रेल्वे जी पूर्वी तडोळ्यापर्यंत होती आणि त्यानंतर 2005 मध्ये जी लातूर पर्यंत पोहोचली, 1905 मध्ये जी पोहोचली, अशी रेल्वे ज्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशनवर 50चा स्टाफ, 25 गँगमॅन, 3 स्टेशन मास्टर, पॉइंट्स पण 3 आणि सुसज्ज बंगलो त्या काळातले ब्रिटिशाच्या काळातले बरेच घर आणि असा सगळा मोठा लवाजमा असलेलं आपलं समृद्ध रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणी त्या काळामध्ये रेल्वे धक्का होता. रेल्वे धक्का म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याला आपण बी ग्रेड किंवा ए ग्रेड रेल्वे स्टेशन म्हणतो, अशा प्रकारचं समृद्ध रेल्वे स्टेशन आपल्याला होतं, जे 2008 पर्यंत ब्रॉडगेज येण्यापर्यंत होतं. मित्रांनो, ब्रॉडगेज यायला लागलं ही एक आनंदाची गोष्ट होती आपल्या गावासाठी. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र शासनानं खडी देण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटला आश्वासन दिलं आणि त्यावेळेस खडी मिळत नव्हती. आपल्या गावचे सहकारवर्षी श्री शिवाजीराव नाडे काका हे स्वतः उभा राहून रोजगार हमी म्हणून ह्या रेल्वे पट्टीला खडी दिली आणि 2008 मध्ये हे रेल्वे स्टेशन फक्त ब्रॉडगेजचं झालं. आपल्याला असं वाटत होतं की काका स्वतः समोर आहेत, त्यामुळे आपल्या हक्काची रेल्वे आपल्याला आता काहीतरी चांगलं मिळणार आहे, सगळं चांगलं होणार आहे ह्याच्यामध्ये आपण होतो. पण आपल्या पाठीमागे काहीतरी घात झाला आणि 2008 मध्ये आपली रेल्वे चोरीला गेली, आपलं स्टेशन चोरीला गेलं. आपल्याला कळालंच नाही. आपण काकासाहेबांकडे पाहत होतो, आपल्याला काही कळालं नाही. आणि ज्यावेळेस कळालं त्यावेळेस उशीर झाला होता. 2010 मध्ये काकासाहेबांना कळालं की आपलं रेल्वे स्टेशनवर कुणीतरी रेड झोन टाकून दिलेलं आहे. कागदपत्र काय पांढरे केले माहित नाही, पण रेड झोन झालं आणि कुठल्या तरी काहीतरी चुकीचं आपल्या मुरुडकरावर खापर फोडून आपल्याला रेड झोन मध्ये टाकण्यात आलं. मित्रांनो, स्वतः काकासाहेबांना किती दुःख झालं असा विचार करा घात झाल्यानंतर. आणि त्यांनी स्वतः त्या वयामध्ये, मला वाटतं त्यावेळेस काकासाहेब 80 वर्षाचे असतील, 80 वर्षामध्ये काकासाहेबांनी लढा उभा केला 2011 मध्ये. आणि काकासाहेब हे जे आज आपण आंदोलन करतोय तसंच आंदोलन 2011 मध्ये केलं. 2011 मध्ये आंदोलनानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट फार लांब आहे, काकासाहेबांची ओळख पूर्ण महाराष्ट्रात आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रेल्वेचे प्रोटोकॉल फार खराब असल्यामुळे ते आपल्या गावापर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि त्यानंतर हे आंदोलन चालू राहिलं. 2016 मध्ये ग्रामपंचायत त्यावेळेस दादा होते, दादांनी त्यावेळेस एक आंदोलन केलं पंचक्रोशीमध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सह्या घेऊन. ते 2016 मधलं आंदोलन तीव्र झालं. त्यानंतर 2017 मध्ये आपल्या बापूंनी ते आंदोलन अजून तीव्र केलं आणि
अभिमन्यू पवार, त्यावेळेसचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून त्यावेळेसचे रेल्वे मिनिस्टर श्री पियुषजी गोयल सर यांच्या शिफारशीवर त्यावेळेस धावणारी जलदगतीची ट्रेन म्हणजे आपली जिव्हाळ्याची लातूर मुंबई ट्रेन त्यावेळेस थांबली आणि त्यानंतर दुर्दैवानं पूर्ण जगावर कोविड आलं. 6 महिने झाले होते त्या गाडीला. 6 महिने झाल्यानंतर दुर्दैवानं कोविड आलं आणि कोविडच्या नंतर आपल्या स्टेशनच्या सर्व गाड्या काही रेल्वेच्या नियमाच्या प्रोटोकॉलच्या नंतर सर्व गाड्या बंद झाल्या आणि गाड्या बंद झाल्यानंतर परत आपलं उभं आंदोलन चालू झालं. 21 मध्ये आंदोलन तीव्र केलं, परत बापूंनी ते आंदोलन तीव्र केलं. 23 मध्ये आंदोलन परत तीव्र झालं. 23 मधल्या आंदोलनाच्या टायमाला लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी त्यावेळेस फार प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली आपलं जे आहे रेल्वे स्टेशन काही कारस्थानामुळे डी दर्जाचं झालं होतं आणि ह्या डी दर्जाच्या रेल्वे स्थानकावर कुठलीच रेल्वे नियमानं थांबत नाही असा नियम रेल्वेचा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलला तोडत 2023च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आपल्याला आपल्या हक्काच्या ज्या 50-100 वर्षापासून ज्या रेल्वे धावत होत्या ती परळी मिरज आणि निजामाबाद पंढरपूर ह्या आपल्या वारकरीच्या आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या आपल्या महत्वाच्या रेल्वे परत 23ला चालू झाल्या. 23ला आपला संघर्ष चालू राहिला. 23च्या नंतरही आपल्या वाऱ्या पंढरपूरच्या तर कमी झाल्या परंतु सोलापूरच्या डीआरएम ऑफिसच्या जास्त झाल्या. डीआरएम ऑफिसला वाऱ्या केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की जे काही आपल्या बरोबर घडलं आहे किंवा जे काही चुकतं आहे त्याचं सगळं गमक जे होतं ते डीआरएम सोलापूरकडे होतं. म्हणून आपल्याला मिनिस्ट्रीनं मुख्यमंत्री साहेबांना रेल्वे मिनिस्टरनं आपल्याला जी रेल्वे दिली ती एवढी जलद गतीची रेल्वे असताना साधा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू ते प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्याचा आणि काहीच प्रयत्न केला नाही. आता आपलं प्लॅटफॉर्म फक्त 100 मीटरचा आहे आणि मिडल लेवलचा आहे. हे प्लॅटफॉर्म नियमानं त्यांनी त्यावेळेस उचलून 2.5 फूट उचलायला पाहिजे होतं आणि 370 मीटरचं करायला पाहिजे होतं. पण असं काहीच केलं नाही. आपल्या इथं साधं बाथरूम सुद्धा दिलं नाही आणि डीआरएम ऑफिसच्या चुका लक्षात आल्यानंतर आपण त्यानंतर अजून त्यामध्ये खोल अभ्यास केल्यावर अजून कळालं की आपल्यापर्यंत आतापर्यंत वर जीएम लेवलला म्हणा किंवा रेल्वे मिनिस्ट्रीकडे डीआरएमएस कडून कुठलाही आपल्या मुरुड स्थानकासाठी प्रपोजल गेलं नाही. ही 2025 ची गोष्ट सांगतो मित्रांनो. आणि असं निष्क्रिय डीआरएम ऑफिस सोलापूर यांच्यामुळे आपला घात झाला आणि हे आता का आहे कशामुळे आहे ते आपल्याला सांगण्यात काही अर्थ नाही. पण होऊ शकतं की सोलापूरच्या जवळ नाही आपण जवळपास 110-120 किलोमीटर लांब आहोत आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा तिथे जे कोणी असतील जे अधिकारी डीआरएम लेवलचे असतील त्यांच्या नेमकं आपल्याला काही मिळणार आणि त्याच वेळेस त्यांच्या बदल्या झाल्या असतील. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये आपलं दुर्भाग्य की आपल्याला आपलं रेल्वे स्टेशन चोरीला गेलं, आपलं स्टेशन चोरीला गेलं आणि आपला जो सगळ्यात महत्वाचा हक्क होता जे आपल्याला सगळं मिळणार होतं ते मागच्या 15 वर्षापासून आपण त्या हक्कापासून वंचित आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, डीआरएमच्या चक्रा वाढल्या, त्यानंतर असं लक्षात आलं की आता आंदोलनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि आंदोलन लहान नाही तर आपल्याला मोठं आंदोलन करावं लागेल. आता एका पक्षाचं नाही तर आपल्याला मुरुडकरांचं सर्वपक्षीय आंदोलन करावं लागेल. मग यासाठी विचारविनिमय झाला. सगळ्या मित्र कंपनीशी बोलण्यात आलं माझ्याकडून आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आवाज दिला आपले एक्स मिलिटरीमन आणि मी टेकाळे साहेबांना म्हणलं, सर आता तुम्हाला गावाला तुमची गरज आहे, आता तुम्ही ह्या आंदोलनासाठी आपल्या रेल्वेसाठी यावं लागेल. त्यांनी मला सांगितलं की मी अर्ध्या तासात माझ्या सहकाऱ्यांना विचारतो आणि मी तुम्हाला लगेच सांगतो. अर्ध्या तासात मला फोन आला. अर्ध्या तासात सांगितलं की आम्ही सुसज्ज आणि आम्ही जवळपास 80 जण मुरुडमधील एक्स मिलिटरीमन आहोत आणि आम्ही महिला बी काही आहेत त्याच्यामध्ये. हे सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यानंतर मी माझे गुरुवर्य त्यांनी माझ्या आयुष्याला गणन दिली असे माझे गुरुवर्य रोहिले सर, मुंडे सर यांना मी फोन केला. सर आता आपल्याला गावाला गरज आहे, आता आपल्याला एक आंदोलन उभा करावं लागेल आपल्या गावासाठी रेल्वेसाठी. आणि सरांनी म्हणजे एका मिनिटामध्ये सरांनी सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही फक्त आपल्याला काय प्लॅन करायचं सांगा. सर 2 तासामध्ये हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथून हा प्रवास चालू झाला. हाताला हात जुळत गेले. पहिल्यांदा असं वाटलं की आता ही क्रांती कशी होईल कशी होईल
5 तारखेला असं वाटत होतं की काही होणार आहे का नाही, का परत आपल्याला निराशा देण्याची, कारण दिल्लीचा दरबार जर हलणार असेल, दिल्ली जर ऐकणार असेल तर ती आपल्या सर्व लोकसंख्येच्या आपल्या आवाजावर हाकणार आहे. आणि लोकशाहीमध्ये फक्त जर काही काउंट केलं जातं जास्त तर आपली लोकसंख्या आणि आपला आवाज. त्यानंतर 5च्या नंतर थोडीशी निराशा झाल्यानंतर महेशने व्हिडिओ बनवला. महेशने व्हिडिओ बनवल्यानंतर गाव जागा झालं आणि बघता बघता फोन यायला लागले. सर्व पंचक्रोशीतून सरपंच, उपसरपंच जे कुणी असतील त्यांचे फोन यायला लागले की आम्ही बरोबर आहोत. लेटर यायला लागले. गावातील सर्व वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे समाज, सगळे घटक एक व्हायला लागले आणि तो आवाज बुलंद व्हायला लागला. आवाज बुलंद होत असताना हे रेल्वे प्रशासन अतिशय स्ट्रॉंग असताना ह्यांचे बरेच जे जाळं असतं, त्यांचं खुफिया एजन्सी असते, ते गावात फिरत होते. आणि गावात फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही आता गाव पेटलेलं आहे. सर्व गावात एकच चर्चा आहे की आपल्या रेल्वेची, आपल्या हक्काची, आपल्या हक्काचं स्टेशन, आपल्या हक्काची रेल्वे जी चोरीला गेलेली आहे ती आपल्याला मिळवायची आहे आणि 15 ऑगस्टला आपल्याला मिळवायची आहे. ह्याचा जी काही रिपोर्ट वरच्या लेवलला गेला, वरच्या लेवलला गेल्यानंतर कलेक्टर मॅडमकडून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदनच्या हिशोबानं आपल्या कृती समितीला 2 जणांना तिथं बोलवण्यात आलं. आपलं निवेदन घेण्यासाठी आले. मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं. कलेक्टर मॅडम, उप जिल्हाधिकारी टकले मॅडम यांनी स्वतः त्या ठिकाणी ब्रीफ केलं आपल्या मुख्यमंत्री साहेबाला आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मी ह्याच्यासाठी तुरंत मी प्रयत्न करेन, जे करता येईल ते करेन. जरी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो, माझ्या अधिकारात नसलो तरी हे रेल्वे मिनिस्टरला आपण आपला निरोप लवकरात लवकर पोहोचवण्यात येईल. वेळ फार कमी होता. आपल्या मागण्या होत्या फार आवाजावी मागण्या नव्हत्या. आपली पहिली मागणी होती की आपलं जे चोरीला गेलेलं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनची 10 दिवसामध्ये श्वेतपत्रिका निघावी. आपलं रेल्वे स्टेशन का चोरीला गेलं, कुठं गेलं ते आम्हाला लोकांना, जनतेला कळू द्यावं. पण तसा डीआर ऑफिस कडून 10 दिवसामध्ये काही निरोप आला नाही. पण तरी सुद्धा ही जी आपली जनभावना होती, ही जनभावनाची नोटीस झाल्यानंतर डीआर ऑफिस मधून स्वतः डीआरएम साहेब ह्या आपल्या रेल्वे स्टेशनला आले, भेट द्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच 2 रेल्वे ज्या आपल्या सगळ्यांच्या महत्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपली मुंबई आणि आपली हरंगूळ, ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपले जे मोलमजूर विस्थापित होऊन आज पुण्यामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी जे इकॉनॉमिकली फार महत्वाचं आहे, त्या रेल्वेगाड्या थांबण्याचं त्यांनी त्या दिवशी आश्वासन दिलं. परंतु मुरुड जे पेटलं होतं त्यावेळेस त्या दिवशी मला त्यांनी क्रांती, आपण त्यांना मागितलं की आम्हाला लेखी पाहिजे, लेखी असल्याशिवाय आता आंदोलन थांबणार नाही. तर त्या गोष्टीची दखल वर घेतली गेली. वर घेतल्यानंतर परत काल आपले डीसीएम साहेब जे योगेश पाटील सर आहेत, जे आपल्या महाराष्ट्रातून आहेत, त्यांची स्तुती मी किती म्हणलो त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह तर ते कमी पडेल. मित्रांनो, त्यांनी आपल्याला मनातून साथ दिली. ते एक आपल्यासारख्या एक लहान गावातून एक एवढ्या मोठ्या पदाला गेलेले आज IPS लेवलचे माणसं, त्यांनी आपल्याला ज्यावेळेस आम्ही मिटिंगला गेलो होतो त्यावेळेस 1.5 तास आम्हाला सगळ्यांना बसून पूर्ण आपली माहिती दिली, आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर सुद्धा काल एवढ्या सगळा आक्रोश गावात असताना सुद्धा हिमतीने आपल्याकडे गावात आले, गावात भेट दिली. गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी ते लेटर दिलं आपल्याला, ज्या लेटरमध्ये आपल्याला त्यांनी दाखवलं की आम्ही आमच्याकडून डीआरएम ऑफिस कडून जी पहिली पायरी असते आपल्या रेल्वेला थांबवण्यासाठी, ज्याला आपण ऑपरेशनल ज्याच्या पॉसिबिलिटी असते, ऑपरेशन म्हणजे गाडी तर थांबू शकते असं लेटर त्यांनी आपल्याला दाखवलं. नियमाला ते लेटर दाखवता सुद्धा येत नसतं. अशा आपल्या 2 गाड्या हरंगूळ आणि मुंबई आपल्याला मिळाल्या आहेत. डीआरएम ऑफिस कडून एक प्रपोजल जीवन साहेबांकडे गेलेला आहे. आता आपली ताकद, आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये. आपल्यासाठी आता जी आपल्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती, जी सोलापूरचं डीआरएम ऑफिस, झोपलेलं डीआरएम ऑफिस, पण काही कर्तव्यदक्ष तिथं अधिकारी आलेले आहेत. मग ते डीआरएम सर असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र श्री योगेश पाटील सर असतील, यांनी जे आता आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी सगळं प्रयत्न करत आहेत. आपल्या वरच्या लेवलला ह्या ठिकाणून असतं जीएम लेवल, जे मुंबईला असतं आणि त्याच्या ठिकाणी वरून असतं दिल्लीला रेल्वे बोर्ड. आणि रेल्वे बोर्डची कुठली साईन झाल्याशिवाय कुठली गाडी महाराष्ट्रात काय भारतामध्ये कुठंच थांबू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. पुढचं पाऊल म्हणजे काय? पुढचं पाऊल हे आहे की आता आपण त्यांना सांगितलंय काल
की आतापर्यंत काल त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आधी रेल्वे नको करणार होतो, आपली जी अपघाती हरमोडची गाडी आहे ती चोरीला गेली होती ती आपण थांबवणार होतो आणि त्याच्यासमोर आपण आपले ध्वजावंदन करणार होतो, परंतु त्यांनी आपल्याला ते लेटर दिल्यामुळे आपण ज्या आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आपण अनुयायी असल्यामुळे आपण हे आंदोलन आता आज अहिंसेनं त्यांच्या मार्गावर चालायचं ठरवलं आणि आपण आज शांततेनं त्या ठिकाणी प्रतिकात्मक आपण आज झेंडावंदन करत आहोत. आता पण तरी सुद्धा आपल्याला इथं थांबायचं नाहीये. आपल्याला आपल्या हक्काच्या 2 गाड्या नाहीत, आपल्या 19 गाड्या आहेत आणि आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन जे आपल्याला बी दर्जाचं पाहिजे, बी दर्जाच्या रेल्वे स्टेशन साठी काल आपल्या मुरुडचं वैभव स्वतः योगेश पाटील सरांनी पाहिलं. त्यांनी आपल्या गावाचं पोटेन्शियल पाहिलं. एवढं मोठं गाव त्यांनी असं विचारलं की 60,000 लोकसंख्या नाही सर, म्हणलं 60,000 नाही, ही लोकसंख्या 2011 मध्ये 60,000 आहे. आजच्या तारखेमध्ये ह्या गावाचं पोटेन्शियल 1 लाख पेक्षा आहे आणि हे कुठल्याही तालुक्यापेक्षा तर मोठंच आहे. पण पंचक्रोशीचा जर हिशोब घातला तर आपलं गाव हे कुठल्या जिल्ह्यापेक्षा कमी नाही आहे. एवढं पोटेन्शियल त्या गावाचं, या अशा गावाचं वैभव पाहिल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या. त्यांनी तिथून मिटिंग झाल्यानंतर इथं रेल्वे स्टेशन मध्ये आले. रेल्वे स्टेशन मध्ये त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या की मला 10 दिवसाच्या आत इथं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, चारी बाजूला तार कंपाऊंड झालं पाहिजे आणि आतापर्यंत जी श्वेतपत्रिका आपण मागत होतो ती श्वेतपत्रिका काढण्यासाठी आश्वासन देऊन टाकलं. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन टाकल्या की हा आपल्या रेल्वे स्टेशनचं वैभव काय कसं चोरीला गेलं त्याचं पूर्ण डिटेल आपल्याला पाहिजे. ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. त्यानंतरही पुढे त्यांनी अजून एक दुसरं महत्वाचं आश्वासन दिलं जे फार महत्वाचं आहे आपल्याला आणि ते आहे आपलं बी दर्जाचं रेल्वे स्टेशन. आपल्या बी दर्जाचं रेल्वे स्टेशन साठी जो निधी लागणार आहे तो कमीत कमी 40 कोटीपेक्षा जास्त लागणार आहे आणि लवकरच ते बी दर्जाचं रेल्वे स्टेशन होण्यासाठी जे आपल्याला प्रोसिजर करावं लागेल, जे कागद द्यावं लागेल ते कागद आपल्याला लवकरच मिळेल अशी अपेक्षा मी श्री योगेश पाटील सरांना करतो. अजून एक आपल्यासाठी सगळ्यांना महत्वाची विनंती आहे की आपलं आंदोलन आता एक मोठी ताळ आहे. आपली ताकद, आपल्या लोकशाहीची ताकद आता एक झालेली आहे. आता ह्या ताकदीला तोपर्यंत चालू द्यायचं आहे जोपर्यंत आपल्या हक्काचं पूर्ण 19 गाड्या आणि आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन आपल्याला परत मिळणार नाही. त्यासाठी आपण प्रशासनाला आजच सांगितलेलं आहे, म्हणजे कालच त्याला सांगितलं आहे की हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन आज सौम्य करत आहोत. पण जर आम्हाला हे कागद 17 सप्टेंबर पर्यंत नाही मिळालं, 17 सप्टेंबर आपला मराठवाडा मुक्ती दिन, आपल्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं आणि अशा दिनी आपण 17 सप्टेंबरला आपण परत ह्याच ठिकाणी उभा राहू आणि आज आपण शांततेने काम करतो आहे. पण जर प्रशासन जागा नाही झालं आणि जर प्रशासनाने आपली दखल नाही घेतली तर आपल्याला रेल्वे स्टेशन मध्ये जावं लागेल आणि आपल्या हक्काची रेल्वे घ्यावं लागेल असं म्हणतो. आणि मी परत एकदा आपल्या मुरुडच्या एकतेला, सर्व पक्षाला, सर्व सन्माननीय सर्व संस्थेचे अध्यक्ष जे कोणी आहेत, पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच ज्यांनी ह्या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात साथ दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद महाराष्ट्र. मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे जी मी आता ह्या सांगू शकलो नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आपले जे खासदार साहेब आहेत, कागे साहेब आहेत आणि कागे साहेबांच्या मी कंटिन्युअस टच मध्ये आहे. त्यांनी कागे साहेबांनी दिल्लीच्या रेल्वेचा प्रोटोकॉल आहे, खासदार साहेबांशिवाय ते कुणाचं ऐकत नाही आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नातून त्यांनी आता जी ह्या मागच्या 8 दिवसाच्या घडामोडी झाल्या त्यामध्ये DRM साहेब, खासदार साहेब आणि मी असं कंटिन्युएशन चर्चा होत होती की आपल्या मुरुडसाठी आपल्याला कसं जास्तीत जास्त घेता येईल आणि ह्या गोष्टी घेण्यासाठी खासदार साहेबांचा आपल्याला बराच पाठिंबा मिळाला आहे. आमदार साहेब आपले आप्पा जनता दरबारात आले होते, मी तिथे गेलो होतो. जनता दरबारामध्ये गेल्यानंतर आपल्याला सांगितलं, आप्पा आता आम्हाला किती दिवस आम्ही आता ह्या वनवासात राहायचं, रेल्वेचा आमचा जो हक्क आहे तो आम्ही किती दिवस आता सोसायचा, आता आम्हाला आंदोलन करावं लागेल
आपण सांगितलं आंदोलन करावंच लागेल आणि मी तुमच्या बरोबर आहे, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. मी फक्त प्रोटोकॉलमुळे मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, मला महाराष्ट्र बीजेपीचं त्यांचं हे घ्यावं लागतं आणि प्रोटोकॉलमुळे मी येऊ शकणार नाही, पण माझा तुम्हाला पाठिंबा आहे. असंच आपले माजी आमदार धीरज भैया यांच्याशी संपर्क साधला. धीरज भैयाने सांगितलं माझा सुद्धा आपल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि आम्हाला माहित आहे की आपल्या मुरुडकरांवर अन्याय होत आहे आणि मी सुद्धा त्या दिवशी तिथं 11 वाजता येणार. आणि मला आता माहिती मिळाली आहे की खासदार साहेब इथं लवकरच येणार आहेत. तर मी आता या ठिकाणी आता आपल्याला हे आंदोलन असंच पेटत ठेवायचं आहे. या आंदोलनाला आपल्याला 17 सप्टेंबरला परत आपल्याला जमा व्हायचं आहे. 17 सप्टेंबर पर्यंत आपल्याला बऱ्याच गोड बातम्या ऐकायला मिळतील. 17 सप्टेंबरला आपण जर काही गोष्टी आपल्याला कमी पडल्या तर आपण नक्की घेणार आणि आपल्या हक्काचं पुढच्या वेळेस आपण लढून घेणार. आता आपण गांधीवादाला चाललो आहे, पुढच्या वेळेस आपल्याला भगतसिंग व्हावं लागेल, पुढच्या वेळेस आपल्याला लोकमान्य टिळक व्हावं लागेल, पुढच्या वेळेस आपल्याला राजगुरू व्हावं लागेल. ते होणार, पण आपण आपला हक्क पुढच्या वेळेस देऊन राहणार असं बोलतो. आणि मी आता आपल्या सरांना विनंती करतो, आता बऱ्याच सर्वजणांनी जे आपल्याला हे जे आंदोलन उभं झालं 10 दिवसामध्ये, ह्या 10 दिवसामध्ये आंदोलन उभा करण्यामध्ये प्रत्येक मुरुडकरांचा सहयोग आहे. कुणी रील्स बनवले आहेत, कुणी फेसबुकवर काही पॉइंट्स टाकले आहेत आणि अशा प्रत्येक मुरुडकरांचा ह्याच्यात योगदान आहे. फार मोठं योगदान जर काही असेल तर माझे अपंग बंधू इथं उपस्थित आहेत. ते आज स्वतः रिक्षा घेऊन आलेले आहेत. तिथं आपले पुजारी आहेत, शरीफ आहेत किंवा आपला मेघराज आहे. मेघराज यांचा उत्साह तरी काय सांगू मित्रांनो. आपलं आंदोलन पेटत असताना मेघराजचा मला फोन आला, सर आपल्याला जर काही नाही मिळालं तर त्या दिवशी रेल्वे स्टेशनला मी बसेल आणि मी उपोषण चालू करेल. हा उत्साह मुरुडकरांचा होता. हा उत्साह आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. 17 तारखेला आपण परत भेटू. त्याच्या आधी तर आपल्याला बऱ्याच गोड बातम्या मिळतीलच. आता मी विनंती करतो अंकुश नाळे सरांना. फक्त आवाज करणार. बघा, आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. साहेब, रेल्वेची खूप वर्षापासूनची मागणी आहे. जवळपास 17 वर्षापासून या ठिकाणी सगळ्या रेल्वे गाड्या इथून धावतात, पण थांबत एकही नाही. कशा पद्धतीचं आपण आता यांना आश्वासन दिले, काय कारवाई करणार याच्यावर? सर्वप्रथम सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो. आज मुरुडकरांनी एवढं मोठं आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उभा केलेलं आहे आणि यांची मागणी विशेषतः मुख्य मागणी आहे ती रेल्वे थांबा सगळ्या गाड्यांना इथं मिळाला पाहिजे. रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन इथं झालं पाहिजे. इथं मालधक्क्याची निर्मिती झाली पाहिजे, जे की पूर्वापार इथं म्हणजे नॅरोगेज असताना इथं मालधक्का मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि इथं बऱ्याच भागातनं आजूबाजूच्या शेतीमाल आणि सिमेंट पोल वगैरे माल इथून सगळीकडं जात होता. असं असताना देखील ह्या सध्याच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व इथं बंद पडलेलं आहे आणि जो होता तो थांबा सुद्धा इथला बंद केलेला आहे. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जवळपास 1 लाख लोकवस्तीचं गाव हे असताना आणि आजूबाजूच्या 60-70 गावांचा संपर्क इथं असताना सुद्धा या गावातल्या लोकांना 40-50 किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवहून तरी इथं यावं लागतं किंवा लातूरहून तरी इथं यावं लागतं. आणि 2 मिनिटाच्या थांब्यासाठी एवढा म्हणजे आम्ही सातत्यानं राजकीय लेवलवर पाठपुरावा करून सुद्धा तो 2 मिनिटाचा थांबा यांना मिळत नाही. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हापासनं मी खासदार झालो तेव्हापासनं सातत्यानं ह्या गोष्टीची मागणी अधिकाऱ्यासमोर आणि रेल्वे प्रशासनासमोर मी करत आहे. इव्हन मंत्र्यासमोर सुद्धा मी ही मागणी केलेली आहे. तरी सुद्धा ही मागणी मान्य होत नाही. शेवटी जनतेला आंदोलनाचा हत्यार उपसावा लागलेला आहे. 1 लाख लोकसंख्येचं गाव आहे, एवढं मोठं पोटेन्शियल गावामध्ये असताना रेल्वे या ठिकाणी थांबा न देण्याचं काय कारण असू शकतं? आता तुम्ही सातत्याने म्हणजे काय त्यांनी सांगितलं? त्यांचं सातत्यानं एकच म्हणणं आहे की जे थांबे याच्यामध्ये बंद झाले कोविड काळामध्ये, हा प्रश्न देशभरामधला आहे. देशभरामध्ये
का बरेच थांबे म्हणजे बंद केले गेले आणि ते चालू करण्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय सरकारतर्फे घेतला जात नाहीये आणि मागणी करून सुद्धा सगळ्या बऱ्याच खासदारांची ही मागणी आहे की त्यांच्या मतदार क्षेत्रामधले हे थांबे पूर्ववत चालू केले जावेत. पण रेल्वे प्रशासन कारणही सांगायला तयार नाही आणि ऍक्शनही घ्यायला तयार नाही. हे मोठं दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणजे गांभीर्य नाही म्हणायचं. हा म्हणजे कसं आहे त्यांचं काही बाबतीमध्ये त्यांचं योग्य असेल की तिथं म्हणजे कलेक्शन नाही, तिथं पॅसेंजर नाही किंवा काही नाही, पण ह्या कुठल्याही त्यांच्या अटीमध्ये किंवा नियमामध्ये मुरुड बसत नाही. मुरुड सारखी जी गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत. सर, काही ग्रामस्थांचं असं मत आहे की जे रेड झोन मध्ये हा मुरुडचा रेल्वे स्टेशन आलेला आहे, परंतु हा रेड झोन तर नाहीच आहे. जे काही पारधी वस्ती असतील ते ढोकी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विनाकारण रेड झोन देण्यात आलेला आहे. याबद्दल काय सांगा? आणि हा रेड झोन नसतानाही या ठिकाणी पहिले 3 ट्रॅक होते सर. एक माल वाहतुकीचा ट्रॅक होता, माल धक्का क्रॉसिंगचा एक होता आणि आपला मेन लाईनचा एक होता. हे नॅरो गेजचं ज्यावेळेस रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस हे रेल्वे स्टेशनच पटलावरून गायब झाले. याबद्दल काय सांगाल सर? नक्की याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि याचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. ही नागरिकांची मागणी रास्त आहे आणि या मागणीसाठी मी नागरिकांच्या सोबत 24 तास उपलब्ध राहायला तयार आहे मागणी करण्यासाठी. बघा, रेल्वे थांबा संघर्ष समिती यांचे आपल्यासोबत पदाधिकारी आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला, तुम्ही इथं ध्वजवंदनाचा कार्यक्रम इथं पार पडला, काय सांगाल तुम्ही? 1 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं मुरुड शहर, पंचक्रोशी कमीत कमी 2 लाख, बऱ्याच इंडस्ट्रीज, कमीत कमी 20,000 पेक्षा जास्त शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि असं मोठं शहर ज्याचं सुसज्ज असं रेल्वे स्टेशन जे ब्रॉडगेज होण्याच्या आधी होतं, ज्या ठिकाणी माल धक्का सुद्धा होता, असं सुसज्ज रेल्वे स्टेशन ब्रॉडगेज आलं आणि चोरीला गेलं आणि घात झाला आमच्या मुरुडकरावर. काहीतरी षडयंत्र झालं पाठीमागे, काय झालं माहीत नाही. परंतु ह्या घातच्या नंतर 2011 पासून लढा चालू झाला आणि त्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री त्यावेळेसचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेऊन त्यावेळेसचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांनी त्यावेळेस जाणारी जलद गतीची रेल्वे इथं थांबवली. आधीच्या 2 पॅसेंजर गाड्या थांबत होत्या, परंतु त्यानंतर ही रेल्वे थांबायला लागली. ही रेल्वे थांबल्यानंतर परत दुर्दैवानं कोविड आलं आणि कोविड आल्यानंतर पुन्हा रेल्वेचे काही प्रोटोकॉल चेंज झाले आणि त्याच्यानंतर जवळपास सगळ्याच गाड्या आमच्या मुरुडच्या बंद झाल्या. म्हणजे कुठलीही गाडी थांबत नव्हती आणि ह्या दरम्यान मागल्या 10 वर्षामध्ये जवळपास 19 गाड्या इथं धावायला लागल्या. म्हणजे आमच्या ज्या हक्काच्या 2 गाड्या होत्या त्याही बंद झाल्या आणि ज्या नवीन गाड्या चालू झाल्या किंवा जी जलद गाडी जी आपली मुंबई गाडी होती ती सुद्धा बंद झाली. म्हणजे आमच्या तोंडाला पाणी पुसलं गेलं आणि आमचं रेल्वे स्टेशन तर चोरीला गेलंच आणि आमच्या गाड्याही चोरीला गेल्या हक्काच्या. हे आंदोलन तीव्र झालं. 2023 मध्ये आंदोलन झाल्यानंतर त्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आमच्या ज्या जुन्या गाड्या 2 गाड्या होत्या पॅसेंजर गाड्या त्या थांबल्या. ह्या सर्व आंदोलनं चालू असताना आमच्या गोष्टी एक लक्षात आली की आमचं बी दर्जाचं रेल्वे स्थानक, ज्याला आम्ही चोरीला गेलं म्हणतो, त्याचं कुणीतरी षडयंत्र करून त्याला डी दर्जाचं करून टाकलं होतं. ज्या ठिकाणी धक्का होता, माल धक्का होता, एवढं वैभव, ज्या ठिकाणी क्वार्टर्स होते, बंगलोज होते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी, असं 50चा स्टाफ वगैरे असलेलं रेल्वे स्टेशन निर्मनुष्य करून टाकण्यात आलं. आणि अशा म्हणजे ज्या अन्याय झाला आमच्या जनतेवर त्याचा आक्रोश एवढा वाढला की आता मागटल्या 6 महिन्यापासून हा आक्रोश फार मोठ्या प्रमाणात होता. आणि या आक्रोशाचीच प्रणिती आहे की मागटल्या 31 तारखेला आपण DRM ऑफिसला निवेदन दिलं होतं की आपण जर ऐकत नसाल, आपण जर ह्या गोष्टीच्याकडे दक्ष देत नसाल तर आम्ही आपली जी हरंगुळ गाडी आहे, पुणे हरंगुळ गाडी, त्याच्या जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या हाताने आम्ही झेंडावंदन करू, गाडी थांबवू आणि आम्ही त्यांच्या हाताने झेंडावंदन करू, असं प्रतिकात्मक आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं होतं. बऱ्याच गोष्टी घडल्या मागटल्या 10 दिवसामध्ये आणि प्रशासन थोडं जागं झालं. आत्ता जे DCM साहेब आहेत, आता सध्या नवीन कार्यरत झालेले, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, DRM साहेबांनी सहकार्य केलं आणि या सहकार्यातून आम्हाला आत्ता 2 गाड्या ज्या आमच्या जी नस आहे आमची मुंबई पुण्याला जाणाऱ्याची, सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची, ह्या भागातून विस्थापित झालेले जे मोलमजूर आहेत त्यांच्यासाठी जाण्याची जी नस आहे ती पुणे गाडी, म्हणजे पुणे हरंगुळ आणि आपली लातूर मुंबई, ह्या 2 गाड्याचं जी फिजिबिलिटी असते ती फिजिबिलिटी आहे असं लेटर काल आम्हाला DCM साहेबांनी आम्हाला दाखवलं आणि ते लेटर 12 तारखेचं लेटर आता वर जाईल.
ते रेल्वे बोर्डाकडे जाईल आणि त्याची लवकरच आम्हाला त्या 2 गाड्या मिळतील. परंतु आमच्या हक्काच्या फक्त 2 गाड्या नाहीत. आम्हाला आमचं जे रेल्वे स्टेशन गेलेलं आहे चोरीला, जे बी दर्जाचं रेल्वे स्टेशन होतं ते आम्हाला पूर्ववत पाहिजे आहे. त्या गोष्टीसाठी सुद्धा ज्यावेळेस DCM साहेब आले आणि त्यांनी गाव पाहिलं, एवढं मोठं गाव, एवढी मोठी जनसंख्या, एवढं मोठं मार्केट, हे बघून त्यांचे जे अधिकारी होते, लातूरचे अधिकारी होते, त्यांना सरळ इन्स्ट्रक्शन दिलेत की नेमकं काय झालं मागटल्या 30 वर्षामध्ये, त्याची मला श्वेतपत्रिका पाहिजे आणि ती श्वेतपत्रिका लवकरच निघेल. त्यामुळे आता जे काही आपल्याबरोबर चुकीचं झालं, जे काही घडलं आपल्याबरोबर, जे चोरीला गेलेलं रेल्वे स्टेशन आहे ते आता मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. परंतु वरचं प्रशासन, पुन्हा रेल्वेचे प्रोटोकॉल, पुन्हा काहीतरी दुष्टचक्र पुन्हा होऊ नये आणि पुन्हा आपल्या मुरुडकरांवर पुन्हा अजून एक आंदोलन करण्याचं वेळ येऊ नये म्हणून आपण आजच प्रशासनाला सांगितलेलं आहे की 17 सप्टेंबर आपला मराठवाडा मुक्ती दिन या दिवसापर्यंत जर समजा प्रशासनानं जागं होऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर किंवा कागद काळे पांढरे केलेले आम्हाला दाखवले नाहीत तर आम्ही ह्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन आमच्या हक्काची, एवढ्या मोठ्या जनतेची, आज 3 लाख पॉप्युलेशन असलेले पंचक्रोशीची जी मागणी आहे ती मागण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन उभा करू. ते मी आपल्या माध्यमातून हे प्रशासनाला सांगू इच्छितो. धन्यवाद. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचा पुढला पाऊल काय असणार आहे? 17 तारखेला आम्ही आज आम्ही रेल्वेचं जे गेट आहे त्याच्या बाहेर झेंडावंदन करून गांधीवादानं, शांतते ह्याच्यानं आम्ही रेल्वे प्रशासनाला पूर्ण मदत करून कुठलंही सरकारी मालमत्तेचं काही नुकसान न होऊ देता हे आंदोलन केलं आहे. जन आक्रोश एवढा मोठा आहे तरी सुद्धा जनतेनं, मुरुडकरांनी आपली एक छाप दाखवली आहे की आम्ही किती गांधीवादी होतो आणि ह्या गांधीवादामुळे होऊ शकतं की आमच्यावर अन्याय झाला, मागटल्या 15 वर्षापासून अन्याय झाला, तो आता सहन करण्याची आमची क्षमा आज 15 ऑगस्टला संपलेली आहे. आता जर समजा आता प्रशासन जर जागं झालं नाही तर आम्हाला भगतसिंग व्हावं लागेल, आम्हाला राजगुरू व्हावं लागेल आणि आम्ही तुमच्या रेल्वेच्या प्रणांगणात येऊ. पुन्हा आम्हाला सांगायची तुम्ही गरज नाही की आम्ही काय केलं आणि काय नाही केलं. धन्यवाद. आपल्यासोबत अजून आहेत. काय नाव तुमचं? शुभम देवकर, गाव? मुरुड. तर तुम्ही इथं आता ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला, काय सांगसाल? आजचा कार्यक्रमाचा उद्देश असा होता की गेल्या 11 महिन्यांपासून 2011 पासून जवळपास आमच्या मुरुडचे रेल्वे संघर्ष कमिटी पाठपुरावा करत आहेत रेल्वे थांब्यासाठी मुरुडला. त्याला पॉझिटिव्ह उत्तर न दिल्यामुळे आज आम्ही आमच्या माध्यमातून एक लोकशाहीच्या मार्गाने आज त्यांना आपण संदेश पाठवलेला आहे की ह्या संदेशाने त्यांनी आमच्याकडे सगळ्या गाड्यांचा थांबा द्यावा. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असणार आहे? आता सध्या आमच्या कमिटीचे सर्व डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामा दिवशी ह्याच जोशाने आणि पूर्ण लोकशाही मार्गाने आपण पुन्हा एकदा आंदोलन करू. बघा, काय नाव तुमचं? प्राध्यापक अंकुश नाडे. आता इथं तुम्ही ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला, काय सांगसाल? हा झेंडावंदनाचा कार्यक्रम हा प्रतिकात्मक आंदोलनाचा एक भाग होता. ह्या आंदोलनाला मुरुडकर आणि मुरुड परिसरातील सर्व बांधवांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग दिला. जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोक आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. खरं तर आम्ही आंदोलनामध्ये रेल्वे अडवून आणि त्यांच्या ड्रायव्हरकडून हे आंदोलन करणार होतो, परंतु काल रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आले, त्यांनी थोडा सकारात्मक प्रतिसाद दाखवला. 2 रेल्वे थांबवण्यासाठी जी आपली मुरुडकरांची अस्मिता आहे ती म्हणजे हारंगुळ पुणे आणि दुसरी म्हणजे लातूर मुंबई, ही 2 गाडी थांबवण्यासाठी जी प्रशासकीय स्तरावर जो पाठपुरावा लागतो तो सर्व पाठपुरावा त्यांनी तयार करून वरच्या जिथून मंजुरी मिळते दिल्लीच्या ऑफिसहून त्या ऑफिसला पाठवले आणि त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी अहवाल पाठवले असल्यामुळं आणि हे रेल्वे स्टेशन जे D दर्जात आलेलं आहे ते रेल्वे स्टेशन B दर्जासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारे जे पैसे आहेत ते जवळजवळ 47 कोटी रुपये आहेत. ह्याचा सकारात्मक अहवाल त्यांनी तिकडं पाठवल्यामुळं आम्ही हे आंदोलन आज शांततेच्या मार्गाने केलं आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आमच्या गावाच्या हद्दीमध्ये केलेलं आहे. परंतु ह्या 1 महिन्यामध्ये डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं 17 सप्टेंबरचा त्यांना इशारा दिलाय, या 17 सप्टेंबरपर्यंत म्हणजे आज जवळजवळ 32-33 दिवस होता. त्या 32-33 दिवसामध्ये जर काही त्याच्यात कारवाई नाही झाली तर मग आम्ही जी पुढच्या आंदोलनाची दिशा दिलेली आहे की पुढच्या वेळेस आम्ही मग रेल्वेच्या रुळावर बसून त्या ठिकाणी रेल्वे अडवू आणि मग त्याचं प्रत्येक आंदोलन जे होईल ते होईल, मग ते पुढचं बघून घेता येईल. काय नाव तुमचं? माझं नाव बिभीषण तुकाराम गणापुरे. काय सांगसाल? इथं ध्वजवंदनाचा कार्यक्रम आता पार पडला, काय सांगताल? इथं ध्वजवंदनाचा कार्यक्रम अशा प्रमाणे होता की जेवढ्या 19 रेल्वे होत्या आता केंद्र सरकारच्या, तेवढ्या रेल्वे थांबण्यासाठी मुरुडच्या सर्व जनतेने
मुरुड ग्रामीण भागात जेवढे 40 खेड्याचे लोक आहेत, प्रत्येक गावातून 500-600 लोक आले आहेत ग्रामीण भागातून, आणि टोटल मुरुड आशेने जन आंदोलन केलं. जन आंदोलन अशा प्रकारे होतं की पूर्वी याच ठिकाणी ढोकीला थांबा नव्हता, ढोकीला धक्का नव्हता, औसा रोडला कुठलाही ट्रॅक नव्हता, मुरुडला ट्रॅक होत्या, मुरुडला गोडवान होते, सर्व काही मुरुडला होतं पूर्वी. ज्यावेळेस ही ब्रॉडगेज आली त्यावेळेस सगळं केंद्र सरकारने सामाईन सगळं उचलून नेलं, गोडवाना संकट उचलून नेलं. आणि एवढी मुरुड मार्केट व्यापारपेठ आहे की रेणापूर नाही ना, कुठलंच नाही लातूर जिल्ह्यामध्ये, फक्त मुरुड आहे व्यापारपेठ मध्ये. उपबाजारपेठ आहे इथे टोटल उस्मानाबाद जिल्ह्यातले टोटल मार्केट एरियाला कडधान्य येते, आणि 40 खेड्याचे लोक इथं येतात. इथले एक पंढरपूर म्हणून पंढरपूरला जाणारे लोक जवळजवळ 250 लोक तिकीट फाडतात, 250 लोक, जेणेकरून एकही मुरुड अकोला किंवा डोक्याला फाटत नाही, मुरुडला फाटतंय. अशा ठिकाणी थांबा नाही केंद्र सरकारचा, म्हणजे लाजारवाणी गोष्ट आहे. त्याने थांबा द्यावा एवढीच आमची विनंती आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. काय ना तुमचं? माझं नाव आहे इंजिनियर शिवलिंग चौधरी. काय सांगचाल? ह्या आंदोलनाबाबत जर थोडक्यात सांगायचं म्हटलं की गुलाम भारतामध्ये इंग्रज सरकारनं स्थापन केलेली रेल्वे, ज्या रेल्वे स्टेशनवरती सर्व गाड्या थांबत होत्या, परिपूर्ण दर्जाचं रेल्वे स्टेशन, सर्व सुयुक्त असलेलं रेल्वे स्टेशन, आणि मुरुड शहराचं जर वैशिष्ट्य बघितलं तर ह्या शहरामधून एक राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि एक राज्य मार्ग गेलेला आहे. आणि मुरुड हे भारतातलं एकमेव शहर, 2 शहर, एक मुंबई आणि दुसरं मुरुड, इथं कोणी उपाशी मरत नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या प्रांतातले लोक व्यवसायानिमित्त आणि रोजगारानिमित्त मुरुडमध्ये आलेले आहेत. मोठं शहर आहेत. आणि इंग्रज सरकारने चालू केलेली रेल्वे पण गुलाम भारतात थांबत होत्या, पण स्वतंत्र भारतात परिपूर्ण दर्जाचं रेल्वे स्टेशन, नॅरोगेज पूर्वी 3 ट्रॅक होते, पण आज ब्रॉडगेज झाल्यानंतर फक्त 2 साध्या गाड्या थांबतात. दुर्दैव आहे. म्हणून त्यासाठी आम्ही फक्त आज शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. काल रेल्वे प्रशासकीय अधिकारी आले होते आणि त्यांच्याशी आमचं आंदोलनकर्ते आणि रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्याशी संवाद झाला, आणि त्याच्यात आम्हाला दिसलं की रेल्वे प्रशासन आंदोलनानंतर खडबडून जागं झालेलं आहे आणि अधिकारी आम्हाला सकारात्मक दिसते. सर्वात महत्त्वाच्या बाबतीत आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आम्हाला रेल्वे प्रशासन काल सकारात्मक दिसलं. त्यांनी ज्या 2 मागण्या होत्या आपल्या, प्रामुख्याने या ठिकाणी B दर्जाचं स्टेशन व्हावं, त्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठाकडे पाठवलेला आहे. 47 कोटीचा प्रस्ताव आहे. आणि त्याचसोबत ज्या 2 गाड्या आहेत, जे त्याच्यामध्ये लातूर मुंबई असेल, हरंगुळ पुणे असेल, त्या गाड्याचा थांबा देण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्हाला असं वाटतं की प्रशासन गतिमान झालेलं आहे, अधिकारी सकारात्मक आहेत, आणि गतिमान प्रशासनानं जसे आमचे डॉक्टर चांडक साहेबांनी सांगितलं, आमचे कार्यवाहक आहेत, त्यांनी सांगितल्या पद्धतीनं जर 17 सप्टेंबर पर्यंत हे प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. पण मला अशी आशा आहे, सकारात्मक अधिकारी असल्यामुळे आणि प्रशासन गतिमान झाल्यामुळं ती वेळ आमच्यावर येणार नाही, एवढी मी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून या जनतेला ह्या ठिकाणी आव्हान करतो. आज आम्ही शांततेच्या माध्यमातून आंदोलन केलं. जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर 17 सप्टेंबर मुक्ती दिन आहे, त्या दिवशी आम्ही उग्र आंदोलन करू. धन्यवाद सर. काय ना तुमचं? माझं नाव बाळराजे लक्ष्मण इंगळे, मुरुडचाच आहो. आजचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 2025. आजचा दिन विशेष म्हणजे आपण हे झेंडावंदन जे इथं करण्याचं कारण आहे, कारण मला आठवतंय डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग उभा केला आणि त्यांनी एक नारा दिला की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. सेम त्याच पद्धतीनं आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत. पण आज आम्हाला, आज मुरुडकरांना असं वाटतंय की आज कुठंतरी आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, पण आज गुलामगिरीमध्ये देखील आहोत सध्या. म्हणजे मला म्हणायचं एवढंच की आमचे आजोबा पणजोबा सांगतायत की ह्या वेळेसचं जे मुरुड रेल्वे स्टेशन आहे ते त्या काळातलं मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं बाजारपेठ असलेलं रेल्वे स्टेशन होतं. ह्या अख्ख्या पंचक्रोशीमध्ये इथली रेल्वेच्या माध्यमातून माल वाहतूक इथून जात होता, इथं धक्का होता त्यावेळेस. पण आजच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर इथं फक्त 2च गाड्या थांबतायत. मग हे कशामुळे नेमकं? कारण इथं असलेल्या पंचक्रोशीत 3 लाख लोक प्लस या पंचक्रोशीत राहतात. पण आज दुर्दैव आपलं मुरुडला 50 ते 60 हजार पब्लिक असलेलं दुर्दैव आहे आपल्याला, की आपल्याला लातूर सारख्या ठिकाणी, धाराशिव ठिकाणी इथून जावं लागतंय. मग आज आम्हाला लक्षात येतं की कुठेतरी आज आपलं नुकसान होत आहे. आणि हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं त्यावेळेस मुरुडकरांनी एक हाक दिली की हे आपलं रेल्वे स्टेशन परत एकदा आपलं वैभव आपल्याला
परत एकदा प्राप्त करायचं आहे. त्याच्यामुळं आज 15 ऑगस्टला आपण सर्वांनी या ठिकाणी गावातल्या जनतेंनी एक जनआंदोलन म्हणून ध्वजारोहणाचा या ठिकाणी कार्यक्रम केला आणि प्रशासनाला एक दबाव दाखवून दिला किंवा या ठिकाणी सर्वसामान्यांचं असलेलं जे रेल्वे ट्रॅक आहेत हे परत एकदा या ठिकाणी रेल्वे थांबा झाला पाहिजेत. हेच एवढंच फक्त. धन्यवाद. बघा, मी तुम्हाला सर्व विषय दाखवला. इथं मुरुडमध्ये रेल्वे थांबा संघर्ष समिती यांनी इथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडला. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवला. जी समितीचे जे पदाधिकारी होते त्यांची शेत प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यांच्या मागण्या अशा आहेत की त्यांनी इथे रेल्वे थांबावी, इथे रेल्वे थांबून काही प्रवासी येतात त्यांची सोय व्हावी, इथे त्यांना टॉयलेट हो, संडास हो, अशी त्यांच्या मागण्या आहेत. त्यांच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर त्यांनी 17 सप्टेंबरला इथे त्यांनी परत आंदोलन इथं करणार आहेत. हे आजचं जे आंदोलन होतं ते गांधीवादी पद्धतीने आंदोलन होतं. 17 सप्टेंबरला त्यांनी इथे परत आंदोलन करणार आहेत आणि ते आंदोलन म्हणजे ट्रॅकवर त्यांनी आडवे पडून म्हणजे झोपून ट्रॅकवर त्यांनी ते आंदोलन करणार आहेत. मी 30 तुम्हाला विषय दाखवणार आहे. असे खाली काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेले आहे. या आमच्या चॅनलची व्ह्यूज 4 कोटीपेक्षा अधिक आहेत आणि आताच आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुम्हाला रोज एक नवीन विषय आम्ही दाखवत आहोत तुम्हाला. त्याच्यामुळे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, मुरुड, तालुका, जिल्हा लातूर.